मित्रांनो, कसे आहात? मस्त ना? मित्रांनो, आपण आनंदी राहण्यासाठी कसला कसला विचार केला पाहिजे याविषयी आपण बोलणार आहोत. पहिली तर गोष्ट सांगायचं झालं तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे, या जीवनात आपण एकटं आलो आणि एकटंच जाणार आहे. आपल्याबरोबर जी कुणी व्यक्ती असतात, मग ते आपले नातेवाईक असो, आपले मातापिता असो, बहीण भावंड असो, हा प्रत्येकाचा आपला एक रोल असतो आणि तो प्रत्येकजण आपापला रोल करत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर आपल्याला बरेचदा निगेटिव्हिटी येते, ती आपल्या जवळच्या माणसांमधनं येऊ शकते. कधीकधी आपल्याला ती निगेटिव्हिटी आपल्या आसपासच्या लोकांमधनं येऊ शकते, म्हणजेच आपल्या औरातनं येते. तर कधीकधी आपल्या कार्मिक बंधनातूनही निगेटिव्हिटी येते आणि त्यामुळे आपण आनंदी राहत नाही. तर पहिले तर आपण अगदी प्रेझेंटमध्ये जगायला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं सांगायचं झालं तर आनंदी राहण्यासाठी आणखीन काय केलं म्हणजे आपण आनंदी राहू शकतो, तर आपण एखाद्या व्यक्तीची चूक झाली तर एक तर तिला क्षमा केली पाहिजे, नाही तर त्या व्यक्तीला विसरून गेलं पाहिजे. आपण ते न करता आपण तीच गोष्ट धरून ठेवतो आणि त्या व्यक्तीला नाही क्षमा करत, नाही आपण त्या व्यक्तीला विसरू शकतो. तर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो की आपण त्याच वाईट गोष्टीमध्ये गुंतून राहतो आणि आपण आपले आत्ताचे प्रेझेंटचे जे सुंदर क्षण असतात ते आपण घालवून बसतो. तर हे कितपत योग्य आहे? तंदुरुस्ती ठेवली पाहिजे. म्हणजेच काय, तर समोरच्या माणसाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. दुसरं सांगायचं झालं तर आपण बरेचदा काय करतो की एखाद्याची चूक झाली तर ती चूक आपण धरून ठेवतो. तर असं नाही करायचं. आपण त्यांना क्षमा करायची, त्यांना एक चान्स द्यायचा. पण तो चान्स देऊनही कधीकधी ती व्यक्ती सुधारत नाही. मग आपण त्या व्यक्तीपासून वेगळं झालेलं कधीही चांगलं. त्याच्यामुळे आपण आपला आजचा प्रेझेंट जो क्षण असतो तो आपण जगू शकतो आणि अशासारख्या ज्या काही वाईट गोष्टी असतात त्या आपण विसरून गेल्या पाहिजेत. आपण त्या विसरत नाही. आपण त्या गोष्टी तशाच आपल्या निरोपातमध्ये ठेवतो. तर त्या विसरायला शिकायचं. त्या विसरल्यामुळे आपण आपला जो आत्ताचा जो सुंदर क्षण असतो तो क्षण आपण जगू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली? आवडली का? आवडली असेल तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हो, माझं जे रेकी लेवल 1 हे जे मी फ्री शिकवणार आहे त्यात मी ह्या गोष्टीबद्दल खूप डीपली घेणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि रेकी लेवल 1 जॉईन करा, जे तुम्हाला फ्री शिकवणार आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये खूप काही बदल घडू शकतो. कारण आपण जेव्हा आनंदी राहतो तेव्हा सगळं काही करू शकतो. पण आपण आनंदी राहायलाच विसरून जातो. नाही त्या गोष्टी, एन्झायटीसारख्या गोष्टी आपण डोक्यात ठेवतो, राग डोक्यात ठेवतो. कधीकधी आपण इतर कोणत्याही वाईट गोष्टी डोक्यात ठेवतो आणि चांगले क्षण विसरतो. तर असं न करता आपण फक्त आणि फक्त प्रेझेंटमध्ये जगायचं आणि तेही अगदी आनंदात जगायचं. थँक्यू.